जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे मनसुखची चतुराई. तर मग सुरू करूया. एका गावात एक जमीनदार राहत होता. त्याच्याकडे प्रचंड शेतीवाडी होती. घोडे, गाड्या, नौकर, चाकर सगळे होते. तो अत्यंत घमंडेखोर आणि गरिबांचा तिरस्कार करणारा होता. तो गरिबांना आणि नौकरांना स्वतःच्या खोलीच्या जवळपास फिरकूसुद्धा द्यायचा नाही. त्याला वाटायचे मूर्ख लोक आहेत. जो कोणी त्याला भेटायला यायचा त्यांच्याशी तो अंगणात उभे राहून बोलायचा. नौकर मालकाच्या या वागण्यामुळे नाराज असायचे. वेळ आली की मालकाचे नुकसान कसे होईल याकडे लक्ष द्यायचे. शेतात काम करताना ते कमीत कमी कष्ट करायचे. मला काय त्याचे, ही वृत्ती सगळ्यांच्या अंगी होती. काही दिवसांनी जमीनदाराने एक नवीन नौकर नेमला. त्याला मालकाचे वागणे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला. त्याने जुन्या नौकरांना एकत्र केले आणि म्हणाला, असे वागून आपण आपलेच नुकसान करीत आहोत. आपण मालकाला योग्य त्या मार्गाने वाटेवर आणले पाहिजे. त्याचे बोलणे ऐकून सगळे नौकर हसू लागले. हसू नका, आपण घाबरट आहोत म्हणून मालक आपल्याशी असा वागतो. आपल्यात बुद्धिमत्ता आहे तर आपण काही करू शकतो. ज्या मालकाबद्दल तुमच्या मनात तिरस्कार आहे ना, त्या मालकाबरोबर बसून मी जेवू शकतो. पुन्हा सगळे हसले. एक नौकर म्हणाला, मनसुखलाल, हवेतल्या गोष्टी कशाला? मनसुख म्हणाला, चला आपण पैज लावूयात. जर मी उद्याच मालकांबरोबर जेवायला बसलो तर तुम्ही मला काय देणार? दामू म्हणाला, आम्ही सगळे मिळून तुला 500 रुपये देऊ. मनसुख म्हणाला, मान्य. दुसऱ्या दिवशी मनसुख मालकाच्या घरी दुपारी पोहोचला. त्याला बघताच पहारेकरी म्हणाला, ये चल, पळ येथून. अरे बाबा, मला मालकांशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. मनसुख म्हणाला. पहारेकरी म्हणाला, काय काम आहे मला सांग. मनसुख म्हणाला, तुला नाही, ही गोष्ट फक्त मालकांनाच सांगायची आहे. जर तू मला मालकांना भेटू दिले नाहीस तर होणाऱ्या नुकसानाला तू जबाबदार राहशील. हे ऐकल्यावर पहारेकरी घाबरला. धावत पळत आत गेला. त्याने मालकाला निरोप सांगितला. तत्काळ धावत पळत परतला आणि मनसुखला त्याने सांगितले की तू आत जाऊ शकतेस. मालक म्हणाले, ये मनसुख, काय काम काढलेस? जमीनदार अंगणात आराम खुर्ची टाकून बसला होता. मनसुखने पहाऱ्यांकडे पाहिले आणि तो बोलण्याचे थांबला. मालक म्हणाला, काळजी नको करू, हा आपलाच माणूस आहे. मला क्षमा करा मालक. परंतु असे म्हणून मनसुख थांबला. मालकाने पहारेकऱ्याला बाहेर जाण्याचा इशारा केला. तो बाहेर जाताच मालक म्हणाला, बोल, काय काम काढलेस? मालक, असे म्हणून मनसुख मालकाच्या खुर्चीजवळ गेला. खुर्ची शेजारी त्याने जमिनीवर बैठक मारली. त्याने इकडे तिकडे पाहिले. आजूबाजूच्या झाडांवर त्याचे साथीदार बसले होते. मनसुखला म्हणाला, येथवर आल्याबद्दल क्षमस्व मालक. एक गाडगे भरून हिरे मोत्याची किंमत काय असेल? एक गाडगे भरून हिरे मोती? जमीनदार आश्चर्यचकित झाला. काय म्हणतोस काय तू? मालकाला असे वाटायला लागले की बहुतेक मनसुखला खजिना सापडला असणार. त्याला 5,000 रुपये देऊन हा सगळा खजिना ताब्यात घ्यावा. मालक विचार करून म्हणाले, अरे तू स्पष्ट बोल, काय म्हणायचे आहे तुला? मनसुखने दीर्घ श्वास घेतला. उठून उभा राहिला. मनसुख म्हणाला, मालक, तुम्हाला माहीत नसेल तर मी बाजारात जाऊन जवाऱ्यांकडे चौकशी करेन. मला वाटलं होतं की तुम्हाला माहीत असेल, पण जाऊ द्या, मला खूप भूक लागली आहे. घरी जातो, जेवतो, मग बाजारात जातो. खजिना आपल्या हातातून जात आहे हे समजायचं. मालक गडबडला. तो तत्काळ खुर्चीतून उठला. त्याने मनसुखचा हात धरला आणि म्हणाला, अरे कुठे जातोस? खूप भूक लागली असेल तर येथेच जेवण कर. मी तुझ्यासाठी मेजवानीची व्यवस्था करतो. मनसुखने काही बोलण्याच्या आतच मालकांनी जेवणाचा आदेश दिला. नौकरांनी जेवणाची वेळ झालेली असल्याने तत्काळ जेवणाची व्यवस्था केली. मेजवान जेवण मांडले. मालकाला आता फक्त हिरे मोतीच दिसत होते. मेजाच्या एका बाजूला मनसुख तर दुसऱ्या बाजूला मालक जेवायला बसले. भोजन स्वादिष्ट होतेच. उत्तम तुपात बनविलेल्या भाज्या, डाळ, भात, कोथिंबीर, पापड आणि मधुर खीर. आणखी काय हवं जेवायला? मनसुख आनंदी पोटभर जेवला. वा वा, खूपच रुचकर जेवण आहे. असे जेवण आम्ही फक्त स्वप्नातच खातो. तुम्ही खूप दयाळू आहात मालक. ते सगळे ठीक आहे, परंतु
तू ज्या हिरे मोत्याची गोष्ट करीत होतास तो मटका मला दे, मी तुला 500 रुपये देईन. मालक म्हणाले, नाही नाही, तो खजिना. अरे, 1000 घे आणि मटका घेऊ नये. मालक म्हणाले, तुम्ही माझे ऐका तर खरं. तो मटका मालक रागावले आणि म्हणाले, हे बघ, तुला जर 1000 कमी वाटत असतील तर 2000 घेऊन जा. आता काही न बोलता ते हिरे मोत्याचे गाडगे घेऊ नये. तुम्ही चुकीचे समजत आहात मला. माझ्याकडे तर असा कोणताच खजिना नाही. मनसुख हात जोडून म्हणाला. काय म्हणालास मूर्खा? जमीनदार क्रोधाने ओरडला. अरे, मला किंमत कशाला विचारत होतास? जमीनदार डोक्याला हात लावूनच बसला. जणू काही त्याचे खरोखरच नुकसान झाले असावे. मालक, मी एवढाच हिशोब करीत होतो की एखाद्याकडे जर गाडगे भरून हिरे मोती असतील तर तो किती श्रीमंत होईल. मनसुख भोळेपणाने म्हणाला. जमीनदार आपले डोके घट्ट घरीत म्हणाला, अरे, तू आणि तुझ्या मूर्ख कल्पनांनी मलाच मूर्ख बनवले. थोड्या वेळाने जमीनदार हसू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहताच मनसुखचा धीर वाढला. तो म्हणाला, मालक, आमच्यासारख्या गरीब लोकांच्याही काही इच्छा असतात. तुम्ही जशी मोठी स्वप्न बघता तशीच आम्हीही स्वप्न बघतो. आम्ही सगळेच नौकर तुम्हाला घाबरतो. काल मी सगळ्यांबरोबर पैज लावली. मी सगळ्यांना सांगितले की मी मालकांबरोबर जेवणार. असे म्हणत मनसुखने सगळी गोष्ट मालकांना सांगितली. मनसुखची बुद्धिमत्ता पाहून मालक खुश झाले. ते म्हणाले, वा, तू माझे डोळे उघडलेस. मला असे वाटायचे की जगात फक्त श्रीमंतच लोक बुद्धिमान असतात. मी तुझ्यावर खुश आहे. तू पैज जिंकली आहेस. माझ्याकडून तुला 500 रुपये बक्षीस. तू घे. तुझ्या चतुराईचे बक्षीस आहे. मालक, आम्ही तुमचे नौकर आहोत. आम्हाला इनाम नको. तुमची कृपादृष्टी असू द्या. तुम्ही आमच्या मुलांसाठी शाळा, दवाखाना उघडा. त्यांचे जीवन बदलेल असे काही करा. मनसुख म्हणाला. त्यांचे ऐकताच जमीनदार खुश झाला. त्याने तात्काळ गावात शाळा आणि दवाखाना उघडण्याची घोषणा केली. त्याचे वागणे बदलले. तो नौकरांबरोबर खुल्या मनाने वागू लागला. मनसुखसारख्या बुद्धिमान माणसाची कदर झाली. अक्कल ही सर्वांनाच असतो, पण पैसा पाहून जास्त अक्कल येते. ज्याच्याजवळ अक्कल असतो आणि पैसा नसतो